नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा संच सेफ्टी किट पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबत हा नवीन GR प्रसिद्ध करण्यात आला आहे। हा 18 जून 2025 रोजी GR आला आहे। प्रस्तावना दिली आहे, त्यांचे जे नियम अटी आहेत असं त्यांनी उल्लेख केलेला आहे। आणि शासन निर्णय महाराष्ट्रात इमारत व बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना सुरक्षा संच सेफ्टी किट पुरवणे या सुधारित योजनेस खालील अटीच्या अधीनीत राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे। योजनेचे अटी व शर्ती काय आहेत बघूया। मंडळाकडील नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील। या पात्रताधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत प्रभारी कामगार उपायुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्याकडील भरून दिल्यानंतर त्यांना सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किट पुरवण्यात यावे। पात्र बांधकाम कामगारांना पुरावयाच्या सुरक्षा संच सेफ्टी किटमध्ये खालील वस्तूंचा समावेश असावा। सुरक्षा हार्नेस बेल्ट म्हणजे सेफ्टी हार्नेस, परत दुसरा आहे सुरक्षा बेल्ट सेफ्टी शूज, कानासाठी सुरक्षा प्लग म्हणजे एअर प्लग, आणि 4 नंबर आहे मूगपट्टी म्हणजे मास्क, 5 नंबर आहे रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, परत आहे 6 नंबरचा शिरस्त्राण म्हणजे हेल्मेट आहे, 7 नंबर आहे सुरक्षा हातमोजे सेफ्टी ग्लोव्ज, आणि 8 नंबरचा आहे सुरक्षा गॉगल म्हणजे सेफ्टी गॉगल्स, आणि 9 नंबर आहे मच्छरदाणी म्हणजे मॉस्किटो नेट, 10 नंबरची आहे पाण्याची बॉटल, आणि 11 नंबर आहे स्टीलचा जेवणाचा डबा आहे म्हणजे, 12 नंबर आहे सौर टॉर्च, आणि 13 नंबर आहे प्रवासी बॅग। एवढे 13 प्रकारचे साहित्य हे सेफ्टी किटमध्ये देण्यात येणार आहे। देण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे GR तुम्ही पाहू शकता। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो।